मित्रांनो, तुम्ही अशा शहरात राहत आहात जिथे खूप शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस व शॉपिंग मॉल्स आहेत, जे सगळे इंटरनेटशी जोडलेले आहेत. या नेटवर्क कनेक्शनमुळे लोकांना संवाद साधता येतो, रिसोर्सेस शेअर करता येतात व माहिती तातडीने व प्रभावीपणे ॲक्सेस करता येते. इतक्या मोठ्या परिसरात हे ज्या नेटवर्कमुळे करणे शक्य होते त्याला म्हणतात मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क म्हणजे मॅन. हे शहरात पसरलेल्या वेब कनेक्शनच्या जाळ्याप्रमाणे आहे, जे वेगवेगळ्या जागा एकमेकांशी जोडते आणि सुरळीत कम्युनिकेशन व डेटा शेअरिंग शक्य करते. ही संकल्पना अधिक चांगली समजून घेण्यासाठी एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवूयात. प्रश्न आहे, MAN मॅन म्हणजे डॅश आणि ऑप्शन्स आहेत मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, मास्टर एरिया नेटवर्क, मेट्रोपॉलिटन आर्ट नेटवर्क, मेन एरिया नेटवर्क. योग्य उत्तर शोधण्यासाठी प्रत्येक ऑप्शन पाहू. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मॅन. मॅन मेट्रोपॉलिटन एरिया कव्हर करते, जे एका शहरात किंवा मोठ्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणांवर हाय स्पीड नेटवर्क कनेक्शन पुरवते. उदाहरणार्थ, हे कंपनीच्या एकाच शहरातील वेगवेगळ्या शाखा कार्यालयांना जोडते, ज्यामुळे प्रभावी संवाद व रिसोर्स शेअरिंग करता येते. मास्टर एरिया नेटवर्क. हा शब्द नेटवर्किंगमध्ये सामान्यतः वापरला जात नाही आणि विशिष्ट प्रकारचे नेटवर्क दर्शवत नाही. मेट्रोपॉलिटन आर्ट नेटवर्क. हा नेटवर्किंगमध्ये ओळखला जाणारा शब्द नाही. हे कलेशी संबंधित असलेले नेटवर्क आहे असे वाटू शकते. हे या संदर्भात लागू होत नाही. मेन एरिया नेटवर्क. हा शब्दही नेटवर्किंग मधला नाही. हे मॅन प्रमाणे विशिष्ट प्रकारचे नेटवर्क दाखवत नाही. त्यामुळे बरोबर उत्तर आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. हे एका मेट्रोपॉलिटन एरियामधील लोकल नेटवर्क जोडण्यासाठी बनवलेले असते, जे हाय स्पीड डेटा ट्रान्समिशन व कम्युनिकेशन पुरवते. हे महत्त्वाची भूमिका बजावतं अर्बन कनेक्टिव्हिटी, सपोर्टिंग बिझनेसेस, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आणि पब्लिक सर्व्हिसेस. हे लोकल एरिया नेटवर्क लॅन पेक्षा मोठे आहे, जे एका इमारतीपर्यंत किंवा छोट्या परिसरापुरतेच असते. पण हे वाईड एरिया नेटवर्क वॅन पेक्षा लहान असते, जे एखादा देश किंवा कॉन्टिनेंटलाही सामावून घेऊ शकते. मित्रांनो, तुम्ही या विषयाबद्दल तुमच्या MSCITच्या पुस्तकात अधिक शिकू शकता.